तसं तर तुम्हाला माहितच आहे, आता चालू आहे नवरात्री. नवरात्री म्हटलं आणि यवतमाळचं नाव नाही होईन असं कधी होऊच नाही शकत, कारण इथली नवरात्री म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये फेमस आहे. आणि तेच नवरात्री पाहण्यासाठी आम्ही निघालो आमच्या मित्रांसोबत दुर्गादेवी पाहिले. रूम मधून निघालो होतो तर पाणी येऊन राहिलं होतं. मग आमच्या पोट्टी बी एवढे खतरनाक आहेत की पहिले छत्र्या घेऊन आले होते. मतलब ओव्हरऑल हमें आंधी तूफान कोई भी नहीं रोक सकता. चलता चलता थांबलो भाई आपण इझी मार्ट पाशी, कारण आपले रूम वरून पोट्टे यायचे होते. देख रहे हो सब पोट्टे छाता लेके रेडी है. मैंने बोला ना कोई आंधी तूफान रोक नहीं सकता. जाऊ द्या बा, आपण निघालो मग आपल्या रस्त्यानं. तर आपण लोखंडी पुलाच्या रस्त्याने जात होतो. हेच दुर्गादेवी सगळ्यात पहिले लागली, ते इथं दर्शन करून घेतलं आम्ही आणि तुम्ही पण करूनच घ्या. त्याच रस्त्यानं समोर निघाल्यानंतर आपल्याला भेटली हे दुर्गादेवी. इथचं पण तुम्ही डेकोरेशन पाहून घ्या आणि दर्शन करून घ्या माता राणीचे. माता राणीचे दर्शन केल्यानंतर आपण निघालो होतो थोडस समोर, तर त्याच्यातच आपल्याला भेटले भाई आपल्या कॉलेजचे पोरं. यायला भेटून आपण निघालो आपल्या रस्त्यानं. तर चलता चलता आपण पोहोचलो या मंडळामध्ये. मंडळात गेल्यानंतर आपल्याला दिसतं भाई तिथं कॉट्स वगैरे लावलेले. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडप काय सजवलेला आहे चांगल्या प्रकारे. गेट वगैरे चांगल्यापैकी सजवलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आत गेल्यावर तुम्ही मूर्ती पाहू शकता बा महाकालीची किती सुंदर आहे. आणि अंदर आल्यानंतर तुम्ही डेकोरेशन पाहू शकता काय खतरनाक आहे. तर महाकालीचे दर्शन घेऊन आपण निघालो मंडपाच्या बाहेर. तर या पार्ट मध्ये एवढंच, दुसरा पार्ट लगेच 10 मिनिटात. तर तत्पर्यंत फॉलो करून ठेवा. धन्यवाद.